मी आता आमंत्रित करतो डॉक्टर देवकुमार अहिरे. नमस्कार. माझ्या मनोगताच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. ती अशी आहे की हे पुस्तक वाचणं माझ्यासाठी व्यक्ती म्हणून मानसशास्त्रीय उपचार राहिलेला आहे. आणि हे पुस्तक वाचत असतानाच स्वतःचे म्हणजे सायकोलॉजिकल हिलिंग कशी होते हा तुम्हा सगळ्या लोकांनाही पुस्तक वाचताना अनुभव येईल. मला आयोजकांनी 20 मिनिटं बोलायला दिलेली आहेत आणि मला 4 टप्प्यांमध्ये माझं म्हणणं मांडायचं आहे. पहिला मुद्दा मी जो बोलणार आहे तो माझी काही जी अनुभव आहेत आणि मी काही जी पुस्तकं वाचली त्याच्यातनं काही व्यक्तीच्या वर्तनाविषयीचे काही ज्या गुंता आहेत त्याविषयी मी बोलेल आणि त्याचा संबंध या पुस्तकाशी कसा आहे ते आपल्याला मी सांगेल. त्याच्यानंतर लेखिकेने आणि प्रकाशकांनी हे पुस्तक जे केलंय ते पुस्तक नेमकं काय आहे, त्या पुस्तकामध्ये कशी शैली आहे, त्या पुस्तकाचं महत्त्व काय आहे आणि त्या पुस्तक वाचताना मला कोणकोणत्या गोष्टी आठवल्या किंवा काय मला वाटतंय ते मी बोलेल. आणि त्याच्यानंतर 2 मुद्दे या प्रामुख्याने या पुस्तकातले आहे, जे एक मी सामाजिक भांडवल, प्रेम आणि लैंगिक वर्तन या 2 मुद्द्यांविषयी प्रामुख्याने मी त्या 3ऱ्या मुद्द्यात बोलेल. आणि शेवटी माझ्या काही सूचना आहेत लेखिकेला आणि प्रकाशकांना की ज्या म्हणजे भविष्यात पुढची आवृत्ती ज्यावेळेस निघेल तर त्यावेळेस त्यांनी त्याचा विचार करावा. 2016 मध्ये मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जपानीज भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. तो काही पूर्ण झाला नाही. 6 महिने मी गेलो तेव्हा तिथे आमच्यासोबत एक आजीबाई होत्या, खूप गोड होत्या, खूप जीव लावायच्या सगळ्या मुलांना. त्यांचा नातेवाईक अमेरिकेत, जपानमध्ये असे त्या आम्हाला सांगायच्यात, आम्हाला खाऊ पिऊ घालायच्यात. तर एका दिवशी मी वडापाव खायला गेलो आणि त्याच्या आदल्या दिवशी पॅरिसमध्ये काहीतरी झालेलं आणि तिथे एका व्यक्तीने, मुस्लिम व्यक्तीने काहीतरी हिंसाचार केला अशी एक ती बातमी होती. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या त्याच्या बातम्या आल्या. आणि मग आम्ही ते वडापाव खात असताना त्या म्हटल्या नाही त्या लोकांच्या रक्तामध्ये हिंसाच असते. मला ते वाचताना मला खूप धक्का बसला. मग मी त्यांना म्हटलं पण नाही म्हटलं ते दुसऱ्यांविषयी ती लोक अशी असतात. मग तेव्हाच त्याच्याच आधी आफ्रिकेतलं बोको हरामचं प्रकरण मला माहिती होतं. मी म्हटलं होते तिथे बोको हरामचे लोक मुसलमान लोकांनाच मुसलमान मारतात. मग त्यांनी त्याला पुन्हा उलटं केलं. ते म्हटलं बघा ते त्यांच्याच लोकांना सोडत नाही तर आपल्या लोकांना काय सोडतील. म्हटलं त्यांच्या रक्तातच हिंसा आहे. मग मला थोडा, आणि मग माझ्यासोबत एक माझी मैत्रीण होती, तिला खूप राग आला आणि ती चिडली त्यांच्यावर डायरेक्ट. तर मी म्हटलं चिडू नको तू, एवढं त्या खूप गोड आहेत, आपल्याला किती जीव लावत, पण त्यांचं मत असं कसं बन. आणि तेव्हा मी त्यांना एक साधा प्रश्न केला की त्यांना मावशी म्हटलं की रक्तात हिंसा असते असा काही अभ्यास झाला का. म्हटलं माझ्या माहितीच तर रक्तात हिमोग्लोबिन असतं, मला जेवढं काही थोडंफार माहिती आहे. म्हटलं रक्तात हिमोग्लोबिन असतं असं मी ऐकलंय, रक्तात हिंसा असते असा काही अभ्यास झाला का. त्यांना कळालं, कारण की त्या तशा थोड्या सुज्ञ पण होत्या, त्यांना कळालं मी काय बोलले. पण ते म्हटलं अरे नाही माझे पण मित्र आहेत, माझे त्यांच्यातले मित्र आहेत. आणि या गोष्टीने म्हणजे आजही ही गोष्ट माझ्या नेहमी डोक्यात असते की त्यांना हे माहिती आहे की माझे मित्र म्हणजे त्यांचे मुस्लिम मित्र आहेत आणि त्यांना सगळं जग माहिती आहे, प्रेमळ आहेत, पण तरी त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार कसा गेला. आणि अशी लोक आपल्या आजूबाजूला खूप दिसतात आणि असा विचार एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कसा जातो या पुस्तकामध्ये आपल्याला कळतं. दुसरं उदाहरण की माझ्यासोबत PhD करणारा एक मित्र होता आणि तो काश्मीरचा होता इथे आलेला. तर मग एक तर काश्मीरची माणसं आपल्याला कधी फक्त TV मध्ये दिसतात, प्रत्यक्ष दिसत तो होता. तर मी त्याला तेव्हाच पहिल्याच वर्षी सांगितलं की काही झालं तर मी तुझ्या लग्नाला काश्मीरला येईल. त्यालाही बरं वाटलं. मग 2-4 वर्षांनी सगळं त्याचं PhD झालं आणि त्यांनी लग्नाला मला निमंत्रण दिलं. अनेक लोकांना दिलं होतं, पण काश्मीरमध्ये लग्न म्हटलं लोक घाबरलीत, कसं काश्मीरला जायचं. आणि मग पण मी म्हटलं की आपला मित्र आपल्यासोबत 4-5 वर्ष राहिला इथे, आपल्याला माहिती, मी काही म्हटलं तर जाऊयात. आणि माझी मग गर्लफ्रेंड होती, आता बायको, तर तिला सांगितलं मग ती जाऊयात. मग तिने ऑफिसमध्ये तिच्या सांगितलं की मला काश्मीरला जायचं असं. ऑफिसच्या लोकांनी तिला भरमसाठ गोष्टी सांगितल्या, अरे काय कसं हे ते. आणि मग ते आम्हाला जायचं नाही ठरलं. मग मी तिला थोडा धीर द्यायचा प्रयत्न केला की नाही काही नसतं तिकडे, आपण जाऊयात, हे सगळा प्रोपोगंडा आहे किंवा हे फक्त आपल्याला सांगितलं जातं. असं आम्ही सगळं मनाची तयारी केली आणि रिझर्वेशन केलं रेल्वेचं. गेलो
तर ज्यावेळेस म्हणजे जम्मू काश्मीर राज्यामध्ये ज्यावेळेस रेल्वेने एंट्री घेतली, प्रवेश केला, तर त्यावेळेस तिने मला पहिल्यांदा अलर्ट केलंय. ती म्हटलं आलोय आपण. ते मी म्हटलं अरे तू घाबरू नको, तू काही घाबरू नको, काही नाही म्हटलं. इकडे काय मी तिला सांगतोय की लोकच दिसत आहेत, कुठे घरं आपल्यासारखी महाराष्ट्रामध्ये दिसतात तशीच दिसत आहेत. पण हे ज्यावेळेस तिने म्हटलं एंट्री केल्यानंतर मी तिला सांगतोय, बाहेरून सांगतोय की तू घाबरू नको, आतमध्ये मीही घाबरायला लागलेलो. आणि ज्यावेळेस जम्मूचं स्टेशन गाडी थांबली, त्यावेळेस पाय ज्यावेळेस मी उतरला तर 5 मिनिटं मी सुन्न होतो. माझा अक्षरशः जीव घाबरलेला, खूप भीती वाटलेली मला. आणि हे 5 मिनिटं सगळी झालीत. मग तिथला एक स्थानिक मला जायचं होतं काश्मीरमध्ये, पण जम्मूतला स्थानिक एक मित्र होता, त्याच्याकडे आम्ही रात्रभर राहणार होतो. त्याला फोन केला, तो म्हटलं आ जाऊ घर. मग आम्ही ज्यावेळेस घरी गेलो, दिवसभर घरी राहिलो, सायंकाळी पूर्ण जम्मू फिरलो, मस्त, काहीच वाटलं नाही. पण त्यावेळेस ती जी घटना आहे ती आजही मला त्रास देते की मी असा विचारच कसा केला. म्हणजे मी तिथे उतरलं आजही, म्हणजे मला माहिती आहे व्यक्तिशः माझं बालपण गावामध्ये गेलं, माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, आताही मित्र आहेत, आणि मला माहिती आहे की असं नाहीये, माझा अनुभव तसा काही नाहीये, माझा विचारही तसा नाहीये. पण तरीही जे सातत्याने टीव्हीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रपोगंडाच्या माध्यमातून जे आपल्यावर बिंबवलं जातं, त्याचा नकळत परिणाम होतो आणि नकळत ते आपल्या डोक्यात कुठे कोरलं जातं. आणि ते या पुस्तकातनं मला उलगडून दाखवलं की ज्याचा मला शल्य वाटत होतं, त्रास होत होता की आपण असा विचारच कसा केला, तर ते नेमकं कसं घडलं हे मी पुस्तक वाचताना मला ते कळालं. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं माझ्यासाठी मानसशास्त्रीय उपचार राहिलेलं हे पुस्तक. या 2 गोष्टी ज्या व्यक्ती काही माझ्या संशोधनाच्या निमित्ताने आणि इतर वाचनांच्या निमित्ताने अजून 2 इंटरेस्टिंग गोष्टी मी वाचल्यात, त्या मानवी वर्तनाशी संबंधित. एक म्हणजे आपल्या श्रीधर व्यंकटेश केतकर, महाराष्ट्रातले प्रसिद्ध विद्वान राहिलेले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये हा असा एक खूप काय म्हणूयात आपण गोंधळ एकदा निर्माण झालेला, आणि तो अनेक व्यक्तींच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस निर्माण होतो. विवेकी विचार आणि भावनिक मत. तर 1927 मध्ये माझ्या PhDच्या निमित्तानेच मला ते पाहता आलं. 1927 मध्ये पुण्यामध्ये खान पानंदीकर जे आंतरधर्मीय लग्न झालं होतं, त्या आंतरधर्मीय लग्नाचे पहिले समर्थक श्रीधर व्यंकटेश केतकर होते. त्यांनी सांगितलं की मी साक्षीदार म्हणून तुमच्या लग्नाला येणार, आणि त्यांनी स्वतःच्या न्यूजपेपरमध्ये त्याची बातमीही केली. आणि पण जसं जसं लग्न जवळ यायला लागलं तसं तसं विरोधकांनी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध करायला सुरुवात केला, तर शेवटच्या दिवशी केतकर नाही म्हटले जायला. आणि त्यांच्या बायकोने शिलवती केतकरांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हे नोंदवलेलं आहे की ते शेवटी नाही म्हटले, ते मी या लग्नाला जाणारच, मी समर्थनच देणार नाही. मग त्या म्हणले तुम्ही तर त्यांना शब्द दिलाय. मग ते म्हणले नाही तू जा. आणि मग तिथे शिलवतीबाईंनी केतकरांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलेला. जरी त्यांची इच्छा नव्हती तरी त्यांनी मला पाठवलं आणि लग्नाला आम्ही कसं केलं. पण याच्यामध्ये एक मुद्दा जो दिसतो की ते स्वतः त्यांचं आंतरधर्मी लग्न झालेलं होतं आणि त्यांनी सुरुवातीला या लग्नाला समर्थनही दिलं, पण शेवटी त्यांचं त्या लग्नाला विरोध झालेला. आणि हे कशामुळे झालं पुढे या पुस्तकामध्ये जी चर्चा आहे, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह, लिबरल, पुरोगामी किंवा सनातनी लोकांच्या, तर एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी कशा घडतात हे आपल्याला केतकरांच्या उदाहरणातून दिसतं. दुसरं असं मागच्या कुलसुम पारिक यांचं मी चरित्र वाचलंय. त्याच्यातलंही अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्या खाजगी जीवनाविषयी सांगितलेलं आहे की त्याच्यात त्यांचा जो नवरा होता सत्तार, ते म्हणजे मला सामाजिक दृष्ट्या प्रागतिक या माणसाने केलं, पण लैंगिक म्हणजे खाजगी आयुष्यामध्ये हा माणूस खूप विकृत होता. आणि त्यांचा जो प्रियकर आहे तो सामाजिक दृष्ट्या सार्वजनिक जीवनामध्ये तो माणूस सनातनी आहे, पण खाजगी जीवनामध्ये तो खूप चांगला आहे. तर ह्या 2 ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एक व्यक्ती जो सार्वजनिक जीवनामध्ये खूप म्हणजे पुरोगामी असतो किंवा समतावादी असतो, खाजगी जीवनामध्ये तो व्यक्ती कसा आहे याचं विवेचन आपल्याला त्या कुलसुम पारिक यांच्या चरित्रात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या मानवी वर्तणुकीची किंवा वर्तनाची जी गुंतागुंत आहे त्याच्या फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला दिसतात, आणि प्रत्येक व्यक्ती तो वेगवेगळ्या पातळीवरचा संघर्ष आपल्याला करताना दिसतो. दुसऱ्या मुद्द्याकडे वळतो. हे जे पुस्तक आहे, पुस्तक वाचत असताना मला सातत्यानं D.D. कोसंबी यांची आठवण होत होती. म्हणजे जसं अंजलीने सांगितलं की तिचा हा काही हे क्षेत्र नाही अभ्यास, मुळात
ती इंजिनियर, पण तिने एक वेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला आणि एक खूप चांगल्या त्याने त्याला न्याय दिला. तसंच डी कोसंबींचं ते सायंटिस्ट ग्रहस्थ, पण इतिहास आणि एकूणच समाज विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे त्यांनी काम केलं तर त्यांनी एकूणच एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळं जग आपल्याला दाखवलेलं दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आठवण येण्याचं कारण की त्यांनी त्यांच्या संशोधनातनं, त्यांच्या अभ्यासातनं जी कंबाईन मेथड निर्माण केली, ती कंबाईन मेथड इथे, त्या कंबाईन मेथड या नावाचा उपयोग जरी या पुस्तकामध्ये नसला तरी ती पुस्तकामध्ये मला सातत्यानं ते पुस्तक, म्हणजे एक होलिस्टिक आणि इंटिग्रेटिव्ह अप्रोच, म्हणजे एक सर्वसमावेशक आपल्याला तिथे दृष्टिकोन दिसतो. पण आता एकाच वेळेस अनेक ज्ञान शाखांमध्ये मानवाच्या वर्तनाविषयी काय होतंय त्याचे एकत्रितकरण या आपल्याला पुस्तकामध्ये दिसतं, जे कोसंबींनी त्यांच्या कामामध्ये आपल्याला केलेलं आहे. पुस्तकाच्या शैलीविषयी आय थिंक बोरसे सर म्हणालेत की कशा पद्धतीची शैली आहे. मी रिपिटेशन करणार नाही त्या मुद्द्याचं, पण मला या पुस्तकातली जी सगळी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांमध्ये खूप मजेशीर गोष्ट ही वाटते की तिथे म्हणजे अनेक वेगवेगळ्या नाना तऱ्हा आणि रीती आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कधी असं प्रश्नही आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर आहे, कधीतरी एक किस्सा गोष्टीच्या माध्यमातून सांगितण्याचं, खूप गुंतागुंतीच्या गोष्टी सहज सोप्या करून सांगितलेल्या आहे. आणि एक म्हणजे एका पूर्ण प्रकरणाचा एक टप्प्यात विकास होतो. म्हणजे सुरुवातीला एक सैद्धांतिक चर्चा आहे आणि ती खूप सोप्या पद्धतीने, आणि त्याच्यामुळे पुन्हा किस्से, गोष्टी, उदाहरणं, प्रयोग, गेम या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जी गुंतागुंतीची, क्लिष्ट वाटणारी जी मानवी वर्तनातली जी गोष्ट आहे ती सोपी करून सांगितलेली आहे. आणि शेवटी भारताच्या संदर्भात काय नेमकं दिसतं, म्हणजे तर मेंदू विज्ञानाच्या संदर्भातली गोष्ट असेल, सामाजिक भांडवलाच्या संदर्भातली गोष्ट असेल, किंवा एकूणच लैंगिक वर्तनाच्या संदर्भातली भारतातली स्थिती, ती शेवटी येताना भारतामध्ये काय आहे आणि शेवटी त्याचाही समारोप करताना की याच्याविषयी काय करता येईल. म्हणजे फक्त समस्या सांगून अंजली तिथे थांबलेली नाहीये की त्याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये काय करता येईल, म्हणजे हे जे गुंतागुंतीचं जे जीवन आहे किंवा याला कसं सहज सोपं करता येईल आणि याच्याविषयी म्हणजे साक्षरता लोकांमध्ये कशी करता येईल तो आपल्याला इथे मुद्दा आलेला दिसतो. एक पुन्हा महत्वाचा मुद्दा की जो विशेषतः जनुकशास्त्राविषयीचा आहे. 20 वर्षापूर्वी रोमिला थापर यांनी एक खूप महत्वाचा एक लेख लिहिला होता की ज्यावेळेस आपल्याकडे असं नव्याने जेनेटिक्समध्ये अभ्यास व्हायला लागले होते आणि त्या अभ्यासातनं अनेक लोकांनी वेगवेगळे काय म्हणूयात आपण निष्कर्षही काढण्याला जे सुरुवात केली होती, तर त्यावेळेस रोमिला थापर यांनी एक तो लेख लिहिला. तो लेख अत्यंत महत्वाचा होता, पण तो 20 वर्षापूर्वीचा लेख आहे. त्या लेखाच्याही मर्यादा आहेत आणि त्या लेखाच्या मर्यादा या आपल्याला पुस्तकातनं दिसतात. त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं, कॅन जेनेटिक्स हेल्प अस टू अंडरस्टँड इंडियन सोशल हिस्ट्री, म्हणजे जो सामाजिक इतिहास आहे तो आपण समजून घेऊ शकतो का. तर त्या काळामध्ये म्हणजे 20 वर्षापूर्वीचं जेनेटिक्सचा जो अभ्यास होता तो मर्यादित स्वरूपात, 20 वर्षामध्ये अंजलीच्या या पुस्तकात आपल्याला दिसतं की खूप अभ्यास पुढे गेलेला आहे आणि तो खूप जेनेटिक डिटर्मिनिस्टिक राहिलेला नाहीये. तो त्यांनी खूप एक व्यापक म्हणजे व्यापक परिस आपल्या काय म्हणूयात आपल्या अवकाशात त्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं होतं की ठीक आहे, माणसाच्या एकूणच गुणसूत्रांच्या संदर्भात आपल्याला जेनेटिक्समधनं माहिती मिळते, पण एकूणच कल्पना, समाजरचना, शोषण, शासनाची संबंध हे आपल्याला जेनेटिक्सच्या माध्यमातून समजून येणार नाहीत, असं त्यावेळेस रोमिला थापरांनी म्हटलेलं होतं. पण 20 वर्षामध्ये जे संशोधन झालं त्याच्यातनं अंजलीने दाखवलेलं आहे आपल्याला इथे की एकूणच जैविक उत्क्रांती आणि सांस्कृतिक उत्क्रांतीने एकमेकांना कसं घडवलेलं आहे आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत. ते एकमेकांवर परिणाम करत हा सगळा म्हणून माणसाचं जे वर्तन व्यवहार आहे तो आपल्याला विकसित झालेला इथे दिसतो. पण सोबतच मला या पुस्तकाविषयी पुन्हा एक गोष्ट सांगायची की हे पुस्तक मी सुरुवातीलाच म्हटलं होलिस्टिक आणि इंटिग्रेटिव्ह अप्रोच असलेलं आहे, पण या पुस्तकामध्ये त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा आग्रहवाद किंवा नीतिवाद नाहीये. मग एकूणच सामाजिक शास्त्रांमध्ये किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात एकूणच समाज आणि मानवी वर्तन व्यवहार समजून घेण्यासाठीचे जे सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास झाले त्याच्या किंवा समाज कसा चालतो किंवा लोक कशी वागतात हे समजून घेण्यासाठी जे काही अभ्यास झालेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आग्रहवाद होते
आर्थिक गोष्टी सगळ्या काही निश्चित करतात, सामाजिक गोष्टी सगळ्या काही गोष्टी सांस्कृतिक गोष्टी सगळ्या काही निश्चित करतात, किंवा बायोलॉजिकल गोष्टी सगळ्या काही निश्चित करतात, आणि अलीकडच्या काळामध्ये जणू काही पर्यावरण सगळं काही निश्चित करतात. तर त्याच्यामुळे इकॉनॉमिक डिटर्मिनिझम निर्माण झाला, कल्चरल डिटर्मिनिझम, बायोलॉजिकल, अलीकडच्या काळापर्यंत एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम. तर त्याच्यामुळे या नीतिवादांमुळे जे समग्रतेचं आकलन होत नाही आपल्याला असं दिसतं. म्हणून या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचं असं डिटर्मिनिझम, नीतिवाद किंवा आग्रहवाद नाहीये. पण सोबतच अनेक या वेगवेगळ्या ज्ञान शाखांमध्ये काय काय विकसित होतंय आणि ते एकमेकांना कसं सहाय्यभूत ठरतंय, सहाय्यकारी ठरतंय, व्यापक चित्र आपल्याला समजून घेण्यासाठी हा मुद्दा इथे आपल्याला आग्रहाने आलेला दिसतो. आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळतो. प्रामुख्याने सामाजिक भांडवल ही जी कल्पना ती अत्यंत महत्त्वाची आहे. मराठीमध्ये याविषयी चर्चा नाहीच असं म्हणूयात आपण. समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना याविषयी माहिती असते, काहीशी माहिती असते. अभ्यासकांना, समाजशास्त्राच्या अभ्यासकांना याची कल्पना आहे, पण त्याची व्यापक साक्षरता नाही झालेली. म्हणजे तसंही आपल्याकडे बऱ्याच वेळेस, म्हणजे अजूनही मी इतिहास या विषयाचा अभ्यासक आहे, आजही आमच्याकडे लोक सबऑर्डन स्टडी ह्या कसा नवीन दृष्टिकोन आहे असं म्हणतात. 30 वर्षापूर्वी लोकांनी म्हटलं की सबऑर्डन हिस्ट्रीचा एंड झालाय आणि त्याची सुरुवात जवळपास 50-60 वर्षांपूर्वी झाली होती. आजही आपल्याकडे पाठ्यपुस्तकांमध्ये, शाळेमध्ये लोक शिकवतात हा नवीन दृष्टिकोन आहे, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांनी त्याचं एंड होऊन 30 वर्ष झालीत अशी स्थिती आहे. तर त्याच्या सामाजिक भांडवलाविषयीची चर्चा आपल्याकडे तशीच आहे. लोकांना, म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या वर्गामध्ये कधी लोकांना सामाजिक भांडवलाविषयी सांगतो, तो लोकांना माहितीच नाही. वर्तनात आणि त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ते जगतात हे माहिती आहे त्यांना. ज्यावेळेस आपण ते समजून सांगितलं त्यांना माहिती आहे की हे म्हणजे सामाजिक भांडवल काय, हे तर आहे आपल्या आजूबाजूला. पण ते समाजशास्त्रीय विश्लेषणाचं किंवा समाजामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी घडतात त्याच्यासाठीची विश्लेषणाची कॅटेगरी म्हणून ती तेवढी विकसित झाली का आपल्याकडे, तर मला दिसत नाही. मराठीमध्ये म्हणूनच त्याची खूप कमतरता या सगळ्या चर्चेची. इथे एक स्वतंत्र प्रकरण त्याच्यावर अंजलीने लिहिलंय, ते खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्याचं कारण तिने फक्त सामाजिक भांडवलाची चर्चा सुरुवातीला कशी सुरू झाली आणि तेथपासून तिचा विकास कसा झाला, म्हणजे फिलिप बोर्दीच्या संदर्भ तिने घेतलेला, पण त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याच्याकडे कसं बघितलं, त्याचे सकारात्मक नकारात्मक परिणाम काय होतात, त्याची विस्तृत चर्चा या पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि त्याचा जो भारताशी संबंध जोडलेला म्हणजे सामाजिक भांडवल आणि भारतातलं चित्र, त्याचं विदारक आपल्याला, म्हणजे सामाजिक भांडवलाची कल्पना किंवा ती सगळी संकल्पना भारताच्या समाज स्थितीला जर आपण लावली तर विदारक चित्र आपल्या समोर निर्माण होतं. जे जरी आज आपल्याकडे एकीकडे लोक काय महागुरु किंवा विकसित देश होण्याच्याकडे भारताची वाटचाल असं जरी म्हणत असले, त्याचा असा प्रोपगंडा जरी होत असला, तरी आपण सामाजिक भांडवल ही संकल्पना जर समजून घेतली आणि ती वापरून भारतीय समाज समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर आपण निराश होऊन जाऊ, ही सध्याची स्थिती आहे. त्याच्यातले काही उदाहरण, विशेषतः गरिबी आणि सामाजिक भांडवल, लहान मुलांचं मानसशास्त्रीय मानसिक आरोग्य आणि सामाजिक भांडवल हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मी स्वतः एका शेतमजूर व्यक्तीचा मुलगा राहिलेलो आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हणजे गरीब असणं आणि गरीब वाटणं हा जो मुद्दा आहे, म्हणजे तो मला पुन्हा जो आता अचानक मला मुद्दा आठवला तो सांगितला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन असला आणि तुम्हाला करुणेची झालर असली तर तुम्ही तुमचं सामाजिक स्थान ओलांडू शकतात, हे अंजलीच्या पुस्तकातनं दिसतं. अन्यथा आपल्याकडे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या लिखाणामध्ये त्यांच्या वैचारिक पूर्वग्रह येतात, त्यांचे सामाजिक पूर्वग्रह येतात, त्यांचे आर्थिक पूर्वग्रह येतात लिखाणामध्ये. तेव्हाच कळत आपल्याला हा लेखक जो आहे तो कुठल्या वर्गातला आहे, कुठल्या जातीतला आहे, कुठल्या विचारसरणीचा आहे. ते अंजलीच्या पुस्तकामध्ये वाटत नाही, कारण की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे पण सोबत करुणेची झालर आहे. अनेक लोक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतात, पण तुम्हाला मी अशी लोक दाखवू शकतो महाराष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जातीवाद आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत आणि वर्गीय हित संबंधांचं रक्षण करतात, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनच म्हणता येत नाही. म्हणून मला असंही वाटतंय की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय याची काही पुनर्व्याख्या करण्याची गरज आहे. तर या पुस्तकामध्ये तो मुद्दा आलेला, कारण विशेषतः गरीब मुलांच्या मानसशास्त्राचा जो मुद्दा आहे तो अंजलीने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे.
आणि या संदर्भातला एक अभ्यास 1950-60च्या दशकामध्ये महाराष्ट्रातल्या एका मानसशास्त्रज्ञाने केला होता. नंतर त्यांचा मार्ग वेगळाच झाला. ते नंतर त्यांनी आधी केलं ते विसरून गेले. जे आहे आनंद परांजपे, मानसशास्त्रातल्या लोकांना कदाचित त्यांचं नाव माहिती असेल. कास्ट, प्रिज्युडाइस अँड इंडिव्हिज्युअल नावाचं एक पुस्तक त्यांनी, जे त्यांचं PhDचं काम होतं आणि 1970 म्हणजे 50च्या दशकामध्ये त्यांनी PhDचं काम केलं आणि 70मध्ये ते पुस्तक आलंय. त्याच्यामध्ये पुणे या शहरातल्या 150 ब्राह्मण, 150 मराठा आणि 150 दलित मुलांचा त्यांनी केस स्टडी केली. आणि त्या केस स्टडीच्या आधारे असं दिसून आलं की जे ब्राह्मण मुलं आहेत त्यांना व्हर्बल स्किल आहे, कॉन्फिडन्स आणि त्याचा संबंध आहे. हे उदाहरण देण्याचं कारण सामाजिक भांडवलाशी. आज तुम्ही वर्गात बघा, मी आता जवळपास 7-8 वर्षांपासून मी कॉलेजेसला शिकवलं, आता विद्यापीठामध्ये शिकवतो. कुठल्या सामाजिक स्तरातले मुलं उत्तरं देतात? ते बुद्धिमान आहेत म्हणून उत्तर देतात एवढं ते सोपं नाहीये. त्यांना शिकवलं, प्रश्न विचारणं, त्याच्यासोबत स्वतःचं. अनेक लोक आपल्याला दिसतात. मी साधं उदाहरण, महाराष्ट्रातल्या संपादक, विचारवंत, बुद्धिजीवी अशा अनेक लोकांचं सामाजिक चरित्र काय ते बघा. आपल्याला खूप तिथे डायव्हर्सिटी दिसत नाही. त्याचं कारण आहे की तिथे येतच नाहीत लोक. याचा अर्थ त्या लोकांना रस नाही असा नाहीये. तिथल्या ज्या प्रक्रिया त्या लोकांच्या येण्याच्या त्या कळत न कळत थांबवल्या जातात. SP कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, इथे जा आणि इथल्या म्हणजे वादविवाद मंडळामध्ये, नाट्य मंडळामध्ये काय कुठलीही समूहातली मुलं मुली असतात आणि इतर मुलींना का जाता येत नाही. मी शिक्षक म्हणून अनेक मुलींशी संवाद केलेला आहे. दिसतात कसं, बोलतात कसं, उच्चार कसं आहे याच्यावरूनच सामावून घेणं आणि वेगळं पाडणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे ही जी सामाजिक भांडवलाची जी गोष्ट जी आहे ती आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करते. आणि मग अंजलीने तिच्या मनोगतामध्ये म्हटलं की मी प्रिव्हिलेज्ड आहे हे मला ज्यावेळेस जाणवलं. अनेक लोकांना ते जाणवतच नाही. मी असं म्हणत नाही की तुम्हाला जाणवलं का तुम्ही गिल्ट बाळगा, नाही आता मी काय गुन्हा केला, असं नका बाळगू. पण हे मान्य करा की मी प्रिव्हिलेज्ड आहे. लोक मान्यच करत नाहीत. आणि मग पुन्हा जी लोक या सगळ्या परिघावरची असतात, ज्यांना या गोष्टी नसतात, जणू काय तेच जबाबदार आहे त्यांच्या स्थितीला. अशी समाज स्थिती आपल्या आजूबाजूला आहे. पुन्हा जो लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचा जो मुद्दा आहे तो खूप, म्हणजे मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि त्याच्यात मला दिसतं की अनेक मुलं त्यांच्या मानसिकदृष्ट्या ज्या खच्चीकरण होतं ते उभे राहू शकत नाही. हां, समजा म्हणजे ते सगळ्या काय म्हणूया तरी टिकलीत आणि उच्च शिक्षणाच्या पातळीवर आलीत, IITsमध्ये गेलीत, सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये गेलीत, तर सुसाईड करतात. तर मोठ्या प्रमाणात जे दलित, आदिवासी विद्यार्थ्यांचे जे मोठ्या उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये जे सुसाईडची कारणं जी आहेत ती सामाजिक आहे आणि त्याच्यासोबत मानसिकपणे मानसिकदृष्ट्या कणखर नसतात. हा खूप आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा त्यांच्या लिखाणामध्ये मांडला होता. एका ठिकाणी त्यांनी भाषणात बोलले की आपल्या मुलांना आपण मानसिकदृष्ट्या कणखर केलं पाहिजे. आता याचा वेगळा मुद्दा की दलित चळवळीने किती मानसिकदृष्ट्या कणखर केलं पाहिजे याच्यावर काम केलंय, तो वेगळा मुद्दा. पण मानसिकदृष्ट्या कणखर करणं, लहान मुलांना करणं हा नाहीये. आणि त्याचा थेट संबंध एकूणच त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासाशी, त्याच्या सामाजिक विकासाशी आणि त्याचा थेट संबंध राष्ट्राच्या विकासाशी आणि प्रगतीशी असतो, जो मुद्दा अंजलीच्या पुस्तकामध्ये. म्हणजे आर्थिक प्रगती जर करायची असेल तर त्या समाजातलं काय म्हणजे त्या समाजातलं सांस्कृतिक भांडवल कसं असलं पाहिजे याचा खूप चांगल्या पद्धतीने चर्चा इथे आलेली आहे. शेवटचा मुद्दा जो आहे माझ्या तिसऱ्या मुद्द्यातला जो आहे प्रेम आणि लैंगिक वर्तनाच्या संदर्भात, तो खूप महत्त्वाचा. म्हणजे मी आज बरोबर म्हणजे यावर्षी 10 वर्ष झालीत माझं MA होऊन. म्हणजे मी आता ज्या बॅचला मुलांना शिकवतो ना त्यांना म्हटलं बरोबर 10 वर्षापूर्वी मी तुमच्या जागेवर बसलेलो होतो. कधी कधी मला स्वतःला असूया वाटते माझ्या विद्यार्थ्यांची, का अरे किती भारी जगतात ही. आमच्या वर्गामध्ये आम्ही ज्यावेळी 10 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला असं जगता यायचं नाही असं मला जाणवतं. त्याच्यावर हेवा वाटतो कधी, आणि एकीकडे बरं वाटतं की आपल्याला जे जगता आलं नाही ते आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना जगता येतंय. म्हणजे मला बरं वाटतं कधी काही म्हणजे कोणी प्रियकर प्रियसी नाही, फक्त क्लासमेट पण ते एक मुलगा मुलगी एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारतायत. ही चांगली गोष्ट आहे. ही 10 वर्षापूर्वी नव्हती.
आणि त्याचं कारण की मागच्या 10-20 वर्षांमध्ये या एकूणच नातेसंबंध, लैंगिकता याच्या चर्चेने जो समाज बदल झाला किंवा जो समाज ढवळतो आहे त्याचा एकूणच आपल्या वर्तनावर सुद्धा परिणाम होताना दिसतोय. आणि त्याची एकूणच लैंगिक वर्तन आणि लैंगिकता प्रेम या मुद्द्याची खूप चांगली चर्चा अंजलीने इथे केलेली आहे. जसं सुरुवातीलाच समीर जे म्हटलं की अनेक लोकांना हे उपयोगाचं ठरलेले पुस्तक. एक त्याच्यातलं उदाहरण विशेषतः चिंपांजी आणि बोनोबो या दोघं सुंदर आहे. आणि त्या उदाहरणामध्ये असा राहिलेला आहे की माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करताना चिंपांजींचे निष्कर्ष लावूनच माणसाचं जणू काही वर्तन घडतंय असा एक दीर्घ पायंडा राहिलेला आहे. पण चिंपांजी सारखाच माणसाचा जो दुसरा नातलग आहे बोनोबो त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय की त्याचं वर्तन आणि माणसाचं वर्तन याचा तुलनात्मक अभ्यास केला तर काय दिसतंय. आणि अंजलीने तो खूप महत्वाचा मुद्दा केला की सुरुवातीचे जे प्रायमॅटॉलॉजिस्ट आहेत पुरुष म्हणजे तुम्ही पुरुषी पूर्वगामधनं ते निरीक्षणं केलीत आणि ते निरीक्षणं मानवी समाजाला लावली त्याच्यामुळे पुन्हा एक वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यात. आणि म्हणून तिथे ज्यावेळेस स्त्रिया प्रायमॅटॉलॉजीमध्ये आल्यात त्याच्यामुळे एक वेगळे निष्कर्ष कशी आलीत विशेषतः फिमेल चिंपांजींच्या लैंगिक व्यवहारांच्या संदर्भातले. त्याच्यासाठी स्त्रियांना प्रायमॅटॉलॉजिस्ट व्हावं लागलं. आणि हे सगळ्या ज्ञान शाखेमध्ये आहे. प्रत्येक ज्ञान शाखेमधल्या स्त्रियांचा प्रवेश हा त्या ज्ञान शाखेला गुणात्मक दृष्ट्या बदलून टाकणारा ठरलेला आहे. आणि मुद्दा मला इथे वाटतं की म्हणजे पुन्हा पुरुष जाऊन स्त्रिया त्या ज्ञान शाखेमध्ये येणं हे महत्वाचं होतं. आता मला पुढे थोडं वाटतंय की स्त्रियांमध्ये पुन्हा स्त्रीवादी स्त्री असणं हे पुन्हा त्याला बदलणारं असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये स्त्रीवादी क्वीर स्त्री असणं याच्यामुळे सुद्धा अलीकडे विशेषतः क्विरिंग विषयीची जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये तुम्ही नुसतं स्त्रिया आहात म्हणून नाही, तुम्ही स्त्रीवादी स्त्रिया आहात म्हणून नाही, तर स्त्रीवादी क्वेअर स्त्री आहात आणि तुम्ही संशोधक आहात तर तुमच्या संशोधनाचे प्रश्न वेगळे असतात, तुमचे निरीक्षण वेगळे असतात, त्याच्यातनं तुम्हाला जे सापडतं ते वेगळं असतं. आणि म्हणून अनेक वेळा आपल्या जेंडरिंग सोसायटी बऱ्यापैकी आपली चर्चा राहिलेली आहे तरी ती व्यापक अर्थानं समाजामध्ये नाही झाली पण तरी ते चर्चा आहे. आता क्विरिंग सोसायटी करण्याची गरज आहे. माझी एक विद्यार्थी 2-1 वर्षापूर्वी मला नेहमी म्हणायचे सर म्हणजे जग हे आपल्याला जेवढं माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर आहे. आणि ते मला अलीकडच्या काळामध्ये पटायला लागलं आणि अंजलीच्या पुस्तकाने त्याचं चांगलं पटवून दिलं. आणि त्याच्यामुळे प्रश्नही बदलतात आणि निरीक्षण बदलतात आणि जे आपल्याला जे काही सूत्र सापडतं तेही बदलतं. आणि म्हणून या पुस्तकामध्ये एकूणच लैंगिक वर्तन, लैंगिकता आणि प्रेम या संदर्भातली जी कल्पना आहे ती आपल्याला खूप माणूस म्हणून समृद्ध करणारी आहे. शेवटी मला ज्या काही सूचना आहेत किंवा माझे जे सजेशन्स आहेत ते सांगतो. या पुस्तकामध्ये वारंवार मानववंशशास्त्र असा शब्द आलेला आहे की जो अलीकडे मानवशास्त्र या विषयामध्ये लोक नाकारतात. माझे विशेषतः आमचे एक स्नेही डॉक्टर शंतनू ओझरकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते प्रोफेसर ते हा शब्द कसा आला त्याचाच ते दांडोळा घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीपासून भारतामध्ये मानवशास्त्र हा शब्द आहे पण अलीकडच्या काळामध्ये मानवशास्त्र हा शब्द जाऊन मानववंशशास्त्र हा शब्द जास्त येतो. हालाकी पुस्तकामध्ये आपल्याला असं दिसतंय की अंजलीने स्पष्टपणे म्हटलेले वंश नावाची गोष्ट अशी काही नाहीये, भारतीय वंश असंही काही नाहीये, तिने ते नाकारलेलं आहे. पण तो शब्द जो येतोय तो शब्द अशा याच्यातनं त्याला मान्यता मिळून जाते. आमच्या त्या स्नेही ओझरकरांचं म्हणणं आहे की मुळात सुरुवातीच्या काळामध्ये 19th सेंचुरीमध्ये इथनॉलॉजी आणि ते अँथ्रोपॉलॉजी असा जो म्हणजे माणसाच्या वंशाचा अभ्यास करणं तर मानवाचा अभ्यास करणं म्हणजे इंग्रजी ज्ञानव्यवहार म्हणजे इथनॉलॉजी तो अँथ्रोपॉलॉजी असं झालं. म्हणजे एक चांगला विकास झाला. भारतामध्ये मानवशास्त्र ते मानववंशशास्त्र असा उलटाच प्रवास झालेला आहे. म्हणून मानवशास्त्र हा शब्द वापरणं योग्य आहे, मानववंशशास्त्र हा चुकीचा शब्द आहे असे त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींचं म्हणणं आहे. दुसरं मला याच्यामध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत पुस्तकामध्ये. वसाहतवादाची पण चांगल्या पद्धतीने चर्चा आहे पण मला वाटतं की भविष्यामध्ये जर दुसरी आवृत्ती येईल तर याच्यावर स्वतंत्र एक प्रकरण केलं पाहिजे. म्हणजे विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जगभरामध्ये निर्वसाहतीकरणाची खूप चर्चा आहे आणि मनाचं निर्वसाहतीकरण आणि मागच्या 2-1 वर्षामध्ये भारतामध्ये तर काही मुद्दा झाला की आम्ही कसं निर्वसाहतीकरण करत आहोत अशी एक राजकीय चर्चा आहे. तर आणि अभ्यासकांनी आणि विशेषतः भारतामध्ये माझा जो अभ्यासाचा विषय जमातवाद त्याच्याविषयी काम करणारे खूप प्रसिद्ध हिस्टॉरियन ज्ञान पांडे
त्यांनी म्हटलेलं की वसाहतवादाने माणसाच्या वर्तनात आणि व्यवहारात बदल घडवून आणलेला आहे. म्हणून ते मानवी वर्तनाचा अभ्यास करताना वसाहतवादाने नेमकं काय केलंय, वसाहतवादी नुसती सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व्यवस्था नव्हती, तिने मानवशास्त्रीय म्हणजे वर्तनात सुद्धा बदल घडवून आणले. तर ते कसे, तर ते ज्ञानपांडेंनी चांगलं म्हटलं. आणि आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये विशेषतः फ्रान्स फेनन यांनी खूप चांगलं काम केलं वसाहतवादाची मानसशास्त्रीय चिकित्सा. त्यांनी वसाहतवादाला कॉग्नेटिव्ह व्हायलन्स म्हटलेलं आहे. आणि त्या कॉग्नेटिव्ह व्हायलन्समुळे एक जो कॉग्नेटिव्ह डिसोनन्स निर्माण झाला, कॉग्नेटिव्ह डिसोनन्सची चर्चा आहे, पण त्याच्यामध्ये फ्रान्स फेननचं उदाहरण घेऊन जर ती चर्चा केली तर ती खूप समृद्ध होईल. आणि त्याच्यासोबत आजच्या काळामध्ये निर्वसातीकरणाची गरज आहे का, गरज आहे. पण अलीकडे अनेक देशांमध्ये निर्वसातीकरणाच्या नावाखाली स्वतःच्या देशाचं ग्लोरिफिकेशन केलं जातंय. म्हणजे निर्वसातीकरण म्हणजे इंग्रजांना शिव्या घालणं असं नाहीये, पण एवढा सोपा अर्थ लोकांनी घेतलाय. आणि चांगला व्यवहार विशेषतः इंडोनेशियन स्कॉलर्सनी केलेला आहे. निर्वसातीकरण म्हणजे काय करणं, तो त्याचा थोडा विचार इथे व्हावा. आणि शेवटचा मुद्दा जो होता तो मला आता आठवत नाही, त्याच्यामुळे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देवकुमार. खूपच जमिनीवरचं वास्तव जोडून तू पुस्तकाकडे बघितलंस.